विश्वात्मके देव येणे वागेल तोषो तोषो निमज घ्यावं पसायला. आता विश्वरूपी परमात्म्याने ईश्वराने की जो या जगाचा सृष्टीचा आत्मा करता आहे त्याने माझ्या शब्दरूपी म्हणजे प्रार्थना ते ओव्यांच्या शब्दांच्या रूपातील पूजनेने यज्ञाने संतुष्ट व समाधानी आणि समाधानाने पुढील प्रसाद द्यावा. म्हणजे पुढील ओमध्ये जी मागणी ती देवाने पूर्ण करा. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मला ती वाढो भूत परस्पर पडो मिळते. यामुळे मिळायचे काय दुष्ट वाईट लोक खलनायक आहे त्यांचा कपट नीती कटून येते निघून जाऊ लोक पाहून त्यांना चांगले कार्य व योग्य उत्तम कर्म करण्याची आवड निर्माण व ती वाढो भूतलावरील सर्व माणसे सजीवपणे एकामेकाच्या हित जोपासण्याच्या भावनेबाबत वगैरे न करता माहिती दुरितांचे इत्याने जावं विश्वस्वधर्म सूर्य पाव जो जे माझी तो ते लावो प्राणी जात वाईट कर्माचा ज्ञानाचा अंधाने बुजवू सर्वना कर्तव्याच्या धर्माच्या मानाचे ज्ञान देणारा सूर्याचा प्रकाश म्हणजे ते ज्ञानी होते ज्याने जे पाहिजे ते म्हणून जो कोणी एखाद्या गोष्टीची अपेक्षा करेल त्याची ती अपेक्षा पूर्ण वर्षात सकळ मंगळ ईश्वर नेटेची मांद्याळे अनावृत भूमंडली भेटत कल्याणाचा मंगलाचा वर्षाव करणाऱ्या देवाच्या भक्तांचे म्हणजे सज्जन सभ्य चांगल्या निष्ठावान लोकांचे समुदाय म्हणजे असे लोक जास्त बहुसंख्येने सर्व प्राणी मात्र नित्य व अखंडितपणे भेटत. चला कल्पतरूचे अरबचे ना चिंतामणीचे गाव बोलतीचे अनर्भ पिवशाचे. चौथ्यावरमध्ये ईश्वरने ठेवून सांगितले की त्या सर्व प्रकारचे लोक म्हणजे कल्पवृक्षाचे चालते बोलते बगीचे अशी माणसे इतकी पवित्र वंदनीय पूजनीय आहे की त्यांना ज्ञानेश्वराने हालचाल करण्यात चालते बोलत्या पवित्र कल्पवृक्षाच्या उदाहरणाची उपमा दिली. पुढे संत ज्ञानेश्वर म्हणतात की ही माणसे ऊर्जायुक्त शक्तिशाली सचेतन अशा सर्वोत्तम चिंतामणीचे गाव चिंतामणी माणसाची चिंता दूर त्याप्रमाणे हे संत समुदाय माणसाच्या सर्व संसार चिंता दूर करतात. ते अमृताचे बोलणारे सागर चंद्रमा जय लांछन माळदंड जय तपोहीन हे सर्व सदा सज्जन सूर्य वरवर्ण केले माणसे डाग नसले चंद्रासारखे अप्रतिम आहेत. म्हणजे तितकी सगळे की ते सर्व सूर्याप्रमाणे उजेड देतात पण चटके देत नाहीत आपल्याला काहीतरी देतात पण त्याचा मोबदला घेतात. असे सर्व सज्जन आपल्या जवळची माणसे आपल्या संबंधात आपले अपसुख यावे अशी इच्छा संत ज्ञानेश्वराने देवाकडे व्यक्त की मौनिया सर्व सुखी पूर्ण होण्या ते लोके बसू आधी खुशी करण्यात वरील मागणूक प्रार्थना ज्ञानेश्वर स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात ते सर्व मंडळी सजीव प्राणी संपूर्ण सुखी होत आनंदित राहत त्यांना सतत त्यांना म्हणता परमेश्वराच्या परमात्माचे भजन म्हणजे चिंतनात्व ध्यान कर देवाचे नाव सतत घ्यावे कारण आरंभापासून असलेला परमात्मा हाच करता करत त्या सृष्टीचा निर्माता असून त्याला निष्ठा पाहिल्यास आपल्याला मुक्ती मिळेल असे संत ज्ञानेश्वर सांगत. आणि ग्रंथोपजीवीचे विशेष लोकी हे दुष्ट विजय वाहुजे आणि ग्रंथ हे ज्याचे सर्वस्व आहे म्हणजे ते तत्व आहे ते संस्कृती तत्व धर्म ज्ञान यांची उपासना त्यांच्याच पूर्ण विषयविकारावर उभे राहिल्यास त्याने विषयविकारावर विजय मिळेल. विषयविकार म्हणजे मनात उत्पन्न 8 पैकी काम क्रोध लोभ मद मस्तक दंभ संशय चिंता या 8 विकार आहेत. प्रत्येक माणसासाठी 8 खूप महत्त्वाचे आहे. विशेष लोकी हे दुष्टादुष्ट विजय वाहुजे यात फक्त 6 शब्दांचा वापर करून ज्ञानेश्वरांनी अनमोल असा महत्त्वाचा भाग इतक्या सहजपणे मांडला आहे की त्यावरून संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाला अप्रतिम असे भूतो न भविष्यते असे प्रभुत्व दिसून ज्ञानेश्वरांच्या रूपाने प्रत्यक्ष ईश्वरच पृथ्वीवर आला असे यामुळे काम म्हणजे वासना लैंगिक भावना क्रोध म्हणजे राग दुसऱ्यावर चिडणे दुसऱ्याचे सुखबुद्धीनुसार करणे मद म्हणजे गर्व करणे दारू पिणे तंबाखू आणि धूम्रपान करणे मस्तर म्हणजे एकामेकाचा द्वेष करणे एकामेकाबद्दल संकुचित म्हणतो अशा म्हणतमुळे आपण दुसऱ्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नंतर आपले सोड कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. लोभ म्हणजे लालूसा एखाद्या गोष्टीच्या आमिषाने माणूस कोणतेही शोध करतो. पुष्कळ वेळा पैशाच्या लोभाने काय करते. संशय म्हणजे अमुक एका माणसाने आपले असे वाईट केले असं अशी शंका म्हणजे किंवा एखाद्याच्या चरित्रविषयी शंका आहे. या संशय विकारामुळे अनेक भांडणे होतात व संसार उद्ध्वस्त होतात. दंभ म्हणजे कोठे होणे खोटेपणा करणे कपटीपणा. चिंता म्हणजे काळजी करता नाही एखाद्या गोष्टी चिंता जर माणसाची मनात असेल तर त्याला काही सुचत नाही ज्ञान असून उपयोग नाही आयुष्य हे कमी. दुष्ट म्हणजे तसेच नाही अदृश्य म्हणजे नसतं अशा दोन्ही प्रकारच्या संकटावर लोकांना विजय प्राप्त हो अशी मागणी ज्ञानेश्वरांनी देवाकडे येथे म्हणे श्री विश्वेश्वराहू हा होईल दान पसाव येण्यावरे ज्ञान देव सुख्या जा येण्यावरे ज्ञान देव सुख्या जा येण्यावरे ज्ञान देव सुख्या झाला. वरील मागणूक प्रार्थना ज्ञानेश्वर हा शब्दरूपी यज्ञ मी केला आहे तो देवाने स्वीकार व परमेश्वर प्रसन्न होईल असा आशीर्वाद या विश्वाचा देव निवृत्तीनाथ त्यांनी ज्ञानेश्वरांनी दिला व तो मिळाला ज्ञानेश्वर सुखी झाले म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वरांचे समाधान झाले. येथे ज्ञानेश्वरांनी आपले गुरु थोरले बंधू निवृत्तीनाथ त्यांना देव म्हटले विश्वाचा ईश्वर म्हटले. ही प्रसादानु प्रार्थना लक्षात घेऊन म्हणावे व विश्वाच्या कल्याणाच्या इच्छा सर्वांनी त्यावेळ हा दिव्यरूपी शब्द रत्नांचा ठेवा ज्ञानेश्वर म्हणून ठेवला आहे त्याचा सर्वांनी विनियोग करावा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.